मी बाई पवार. आजीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला कच्च्या दुधाच्या कलाकंदच्या वड्या कशा बनविणार आहेत ते सांगणार आहे. कलाकंदच्या वड्या बनविण्यासाठी पेलेल्या गाईचं किंवा साधं दूध वापरू शकता. आपण आता कलाकंद करण्यासाठी कच्चं दूध अर्धा लिटर घेणार आहोत. कलाकंदसाठी 1 वाटी साखर घेणार आहोत. 2 ते 3 थेंब व्हॅनिलाचे इसेन्स घेणार आहोत. आता आपण अर्धा लिटर दूध उकळण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत. आपल्याकडे येलेल्या गाईचे किंवा म्हशीचे कच्चे दूध नसेल, आपण दुधामध्ये लिंबू टाकून दूध नासवून घेऊ शकतो. शिजवण्यासाठी घेतलेले दूध, पाणी आणि दूध वेगवेगळं झालेलं आहे. आता आपण शिजवलेल्या दुधामध्ये 1 फुलपात्र भरून चांगलं दूध टाकणार आहोत. आता आपलं दूध पूर्ण शिजून झालेलं आहे. आता आपण यात 1 वाटी साखर टाकणार आहोत. पहिल्या दुधामध्ये साखर चांगली मिक्स करून घ्यायची. आपली साखर दुधामध्ये चांगली मिक्स होईपर्यंत आपल्याला दुधाला परतून घ्यायचं आहे. आता दुधामध्ये साखर मिक्स झालेली आहे. आता दुधाला उकळी फुटलेली आहे. दुधाला चांगलं हलवीत राहायचं, नाहीतर ते खाली करपून जातं. आपलं कलाकंद चांगला शिजून झालेला आहे. आता आपण त्यात व्हॅनिलाचे इसेन्स 2 थेंब टाकणार आहोत. आता सर्व कलाकंदमध्ये पसरवून घ्यायचं आहे. आता आपलं कलाकंद चांगलं दाणेदार झालेलं आहे. आता आपलं कलाकंद चांगलं झालेलं आहे. आता आपण खाली लागू नये म्हणून त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. भांड्याला तूप लावल्यानं भांड्याला वड्या चिटकून राहत नाहीत. आता आपण कलाकंदच्या वड्या बनवण्यासाठी तूप लावलेल्या भांड्यात आपण वड्या टाकून घेणार. आता आपण भांड्यामध्ये कलाकंद पसरून घ्यायचा. कलाकंदच्या वड्या पाडण्यासाठी वाटीला थोडं तूप लावून घ्यायचे. त्याच वाटीनं कलाकंद प्रेस करून घ्यायचा आहे. आता आपण कलाकंदला बदाम, काजू, केशर टाकून सजून घेणार आहोत. आता आपलं कलाकंद थंड झालेलं आहे. आपण त्याच्या आता चौकोनी वड्या करून घेणार आहोत. आता आपल्या कलाकंदच्या वड्या बनवून तयार आहेत.